आई अजून आहे, आपल्या घरातच आहे, आपल्या आसपास फिरते, आपल्यासाठी सगळं करते. पण काहीतरी बदललंय. पूर्वी आपण तिच्याशिवाय राहू शकत नव्हतो. शाळेतून आलो की पहिला प्रश्न असायचा, आई कुठे आहे? आणि आज ती समोर असते तरी आपण तिच्याकडे बघायलाही वेळ काढत नाही. ती अजूनही तशीच आहे. दरवाजा उघडून वाट बघणारी, उशिरा आलो तरी विचारणारी, जेवलास का? पण आपण आधीसारखं उत्तर देत नाही. पूर्वी सांगायचो सगळं, शाळेत काय झालं, कोणाशी भांडण झालं, कोणाशी मैत्री झाली. आणि आज ती विचारते, दिवस कसा गेला? आपण म्हणतो ठीक. फक्त एक शब्द आणि संवाद संपतं. ती अजून बोलायला प्रयत्न करते, पण आपण मोबाईलमध्ये बिझी असतो. तिच्या बोलण्यापेक्षा आपल्याला नोटिफिकेशन महत्वाच्या वाटतात. ती समोर बसलेली असते आणि आपण दुसऱ्या जगात हरवलेलो असतो. कधी कधी ती शांतपणे आपल्याकडे बघत बसते, काही बोलत नाही, काही विचारत नाही, फक्त बघत राहते. कदाचित तिला जाणवतंय आपण हळूहळू तिच्यापासून दूर जातोय, पण ती काही म्हणत नाही, कारण तिला आपल्याला त्रास द्यायचा नाही. ती अजूनही आपल्यासाठीच जगते आणि आपण तिला टाइम नाही म्हणून दूर ठेवतोय. आज ती आहे म्हणून आपल्याला वाटतं हे सगळं नॉर्मल आहे, पण खरं सांगू, आपण काहीतरी खूप मोठं हरवत आहोत आणि ते आपल्याला खूप उशिरा समजणार आहे. म्हणून आजच थोडा वेळ काढा, आईजवळ बसा, मोबाईल बाजूला ठेवा आणि फक्त एवढंच विचारा, आई तू कशी आहेस? आपलं आईवर प्रेम असेल तर नक्की कमेंटमध्ये आई हा शब्द लिहा.